यूपी, बरोबर. गोवर्धन उचलला, गोवर्धनचा अर्धा पार्ट त्याचं स्टेट चेंज होतं. राजस्थान, द्वारकेला येऊन राहिला, द्वारकेचं गुजरात. त्याच्यानंतर तो कर्नाटकला जाऊन आला, त्याला काही राजांनी घेऊन गेले होते, बरोबर ना, म्हणजे स्टेट चेंज झालं. तिथून तो केरळला जाऊन आला होता, गुरुवायूर, स्टेट चेंज झालं केरळ. रुक्मिणीच्या करता येऊन पंढरपूरला राहिला, स्टेट कोणतं? महाराष्ट्र. तो सुभद्रा आणि बलरामा सोबत राहायला गेला जगन्नाथपुरी, स्टेट ओडिशा. ओके. भौमासुराला मारलं, 16,100 मुली सोडून आणल्या, प्राग ज्योतिषपूर, नाऊ दॅट सिटी गुवाहाटी, स्टेट आसाम. किती स्टेट झाले? मग तो प्रत्येक राज्यातली बोली भाषा निराळी, तिथली माणसं निराळी आहे, त्यांची जगण्याची रीत निराळी आहे. मग तिथे तो जाऊन हे कम्युनिकेट कसं काय करतो, तो तिथल्या लोकांशी कसं काय संवाद साधतो? त्याचं कारण तो जिथं जातो तिथला प्रमुख होतोय. आणि ही गोष्ट सोपी नाही. आपण नवीन राज्यात गेलो तर आपल्याला तिथं फक्त अस्तित्व मिळेल एवढीच व्यवस्था असते, पण हा जिथं जातो तिथं तो सगळ्यांचा राजा होतो. मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये आपण ज्यांच्याशी बोलायला चाललोय त्यांच्या कल्याणाचा संकल्प जर असेल, त्यांचं भलं व्हावं, त्यांच्यासाठी मी सगळं करतोय हा संकल्प जर आपल्या मनात दृढ असेल तर तुमच्या मनात भीती असण्याचं कारण नाही. तुम्ही त्याला पहिलं आपले माना, भीती दूर होईल. कारण ज्याला आपण आपलं मानत नाही त्याच्याविषयी आपल्याला भीती पण असते आणि तिरस्कार पण असतो. आपलं मानलं ना की काही अडचण नाही. सोपी गोष्ट सांगतो, क्लिअर करतो पुढच्या क्वेश्चनकडे. लोकलला आपण प्रवास करतो तेव्हा एका सीटवर किती बसायचे असतात? हे माणुसकीचं उत्तर दिलं तुम्ही. मुंबई मध्ये ऑथोराइज किती आहे? 3 आहे. 3च आहे, 3च आहे. चौथा तो अनुकंपा तत्वावर, सहानुभूती, सिंपथी. ओके. 3 बसायला ते आपल्या साध्याच्या. तुम्ही फर्स्ट क्लासला गेले का 3च बसतात, कारण फर्स्ट क्लासला क्लास वाढतो, माणुसकी घडते, जाऊ द्या. 3 जण बसतात ना, पण फरका असला, नकोसा असला 3 बसणारच आहे. मग आपण जर 2 बसलेले असलो आणि समोरून एखादा माणूस येताना दिसला, कसं वाटलं, कोण आहे, कुठला आहे, काय माहिती नाही, मग एक पिशवीमध्ये ठेवून देतो, गेला तर गेला, पुढे जाऊ दे. पण आपले मित्र 2 जण आले, कोण तो, या पटकन पटकन लगेच. मग 3च्या जागेवर 2च बसले होते आणि आता 3च्या जागेवर 4 सुद्धा चालतात. 5वा आला तर त्याला म्हणतात, ठीक मी घेतो, तुला मांडीवर घेतो, ये बस माझ्या मांडीवर बस, पण तू उभा काही राहू नको. याचा अर्थ भीती आणि चिंता या गोष्टी दूर करायच्या असतील तर मला असं वाटतं त्याला आपलं मान, त्याच्याविषयी खूप आपलेपणा धारण करा. आणि यात इतकी शक्ती आहे की विरुद्ध स्वभावाचे प्राणी जगत सुद्धा अनुकूल होणार. तुम्ही जर गडचिरोलीला गेला प्रकाश आमटेंकडे, त्यांनी बँडेड क्रेट हातात घेतला होता. ज्या सापाच्या दंशावर, आज नागपंचमी आहे, अजून औषध सापडलेलं नाही, तर त्यांना मी विचारलं की ज्या दंशावर औषधच नाही तुम्ही त्याला कसं काय हाताळता? त्यावेळेला ते म्हणाले होते, आपल्या मनात जर पाप नसेल तर भीती नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा निस्वार्थ आणि कल्याणाच्या भूमिकेत या आणि सकारात्मक राहा. मला हे जमणार आहे, माझ्याच्याने होणार आहे. ओके. कृष्णाचा हे आन्सर असेल. ओके. नेक्स्ट. नमस्ते सर. माझा प्रश्न आहे की आपल्या जीवनात चांगले वाईट माणसं येत असतात, ते कसे ओळखावे? ठीक. चांगली माणसं आणि वाईट माणसं. सगळ्यात अगोदर ह्या चांगल्या आणि वाईटपणाच्या आपल्याला एक भूमिका निर्माण कराव्या लागतील. आपण चांगलं कशाला म्हणणार आहोत, आपण वाईट कशाला म्हणणार आहोत. आता चांगल्या आणि वाईट मध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. कोणता? चांगलं वाटणं आणि चांगलं असणं, वाईट वाटणं आणि वाईट असणं. मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. ताप आल्यानंतर डॉक्टर सांगतात झोपा येते, मग आपण आडवे पडतो आणि पुढील कार्यक्रम काय काय देतात डॉक्टर? इंजेक्शन. चांगलं वाटतं का चांगलं असतं? चांगलं असतं पण चांगलं वाटत नाही. बरोबर. जे चांगलं वाटतं ते चांगलं असतं असं पण नाही ना. एखादा सिगारेट ऑफर करू शकतो
एखादा गुटखा ऑफर करू शकतो. अरे चल एक दिवस नाही कॉलेजला गेलो तर काय, मेट्रो जंक्शन जिंदाबाद, मल्टीप्लेक्स स्क्रीन नंबर 2, मस्त वाटतं. म्हणजे चांगलं वाटणं आणि चांगलं असणं हे पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करावं लागेल. त्याच्याशिवाय चांगली माणसं आणि वाईट माणसं, आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, पॅरेंट्स आपल्याला जे सांगतात ते चांगलं वाटतं का चांगलं असतं? म्हणजे चांगलं वाटत नाही. ते सांगतात की तू थोडी मदत पण कर, तू थोडं असं पण कर, मग आपण लगेच तुला तुमच्या वेळेला असं नव्हतं, तुमच्या वेळेला तसं नसतं, असं नाही. पॅरेंट्सचं जे सांगणं आहे, माझी विनंती आहे प्रत्येकाला, प्रत्येक घरात हा गोंधळ सुरू आहे. कधी कधी असं पण होतं की आजच्या काळाचे काही निर्णय त्यांना घेता येत नाही, बट त्यांचा एम वाईट नाही. तुम्ही तुमच्या शिक्षकांशी हा विषय क्लिअर करून तुमच्या पॅरेंट्स आणि त्यांच्यात मीटिंग घडवून आणा, त्यांच्यात संभाषण घडवून आणा, त्यांच्यात बोलणं घडवून आणा, आणि त्यांच्याकडून तुमच्या पालकांना समजवा की हे असं तुम्हाला झालं पाहिजे. पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट उडवणं, दॅट्स नॉट गुड. त्यामुळे मनाला बरं वाटणारी गोष्ट ही चांगली वाटणारी असते, आणि बुद्धीला बरी वाटणारी गोष्ट ही चांगली असणारी असते. त्यामुळे आपल्याला आपण घेतलेला जो निर्णय तो मनाकडून घेतलेला आहे का बुद्धीकडून, हे पहिल्यांदा क्लिअर करा, आणि मग ठरवूया आपण की ही चांगली माणसं आहेत, ही वाईट माणसं आहेत. समजा आपली एक मैत्रीण आहे आणि ती आपल्याला सारखी सांगते अभ्यास कर हा, अभ्यास कर हा, काय म्हणणार तुम्ही तिला? सोडून देऊ तिला, बोरिंग आहे असं म्हणणार का? सारखी अभ्यासच करायला सांगते. मैत्रीण काय याच्यासाठी असते का? त्यामुळे चांगल्या आणि वाईटाची छान व्याख्या तयार करा, आणि चांगल्या वाईटाची व्याख्या तयार करायला तुमचे एक ध्येय निश्चित करा, उच्चतम ध्येय, आणि त्या ध्येयाच्या मागचा प्रवास तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला आतूनच कळेल की हे चांगलं आहे की हे वाईट आहे. तुमच्या ध्येयावर तुमचं प्रेम बसलं ना की मग तुमच्या चांगल्या वाईटपणाची व्याख्या नक्की होईल. माणसं दोन्ही प्रकारची भेटणार आहेत तुम्हाला, चांगली माणसं भेटतील, वाईट भेटतील. पण तुमच्यासाठी मी देवाला प्रार्थना करेन की चांगली माणसं तुम्हाला भेटावी. चांगली माणसं भेटली की चांगल्या दिशेला नेतात, आणि वाईट माणसं भेटली की चांगली माणसं का गरजेची आहेत हे समजावतात. एक वाईट माणूस आयुष्यातल्या चांगल्या माणसाचं मोल समजावून सांगत असतात. म्हणून दोन्ही माणसं आपल्या आयुष्याला गरजेची आहेत. ओके, तिला माहिती आहे? हा, तुला हात लागला. हाँ। मेरा सवाल ये है कि महाभारत जब पढ़ी थी तब अर्जुन के आंखों में आंसू आए थे, और श्री कृष्ण ने उन्हें 15 भगवत गीता के जो अध्याय थे वो बताए थे, और अर्जुन के आंखों में आंसू इसलिए आए थे क्योंकि उनके पुत्र अभिमन्यु का मृत्यु हुआ था, और कृष्ण के भी आंखों में आंसू आए थे पूरे महाभारत के दौरान. वो फर्स्ट टाइम था जिनके उनके आंखों में आंसू आए थे. और फिर कृष्ण इसलिए, एक थ्योरी ये है कि कृष्ण इसलिए रोए थे क्योंकि उन्हें लगता था कि उन्होंने जो पूरा 15 अध्याय अर्जुन को सुनाया है वो मतलब एक थ्योरी ये तरफ जाती है कि अर्जुन को उन्होंने जो अध्याय सुनाए थे उसमें एक सवाल उन्होंने मतलब बार बार उन्होंने एक जवाब दिया था, और महाभारत की लड़ाई से पहले तो उन्होंने अर्जुन से ये कहा था कि तुम कर्म करो, कर्ता मत बनो. और दूसरी तरफ आगे अगर स्टोरी की तरफ हम जाते हैं तो माता गांधारी जी ने श्री कृष्ण को श्राप दिया था कि उन्होंने उनके छल से उनके पुत्रों को मारा, सारे पुत्रों को. तो श्री कृष्ण कहते हैं कि पूरी महाभारत जो थी एक इंसान ने देखी है, और भीमपुत्र बर्बरिक के हाथ में माता गांधारी को लेके जाते हैं, और बर्बरिक जी कहते हैं कि क्वेश्चन क्या है? डायरेक्ट क्वेश्चन पूछो ना, ये सब पता है इनको अभी, और तुम्हें पता अच्छा है ये बात ठीक है. तो फिर मतलब ये हमारे जीवन में भी ऐसा ही होता है कि सारे मतलब पूरे महाभारत तो श्री कृष्ण ने ही लड़ी है, तो हमारे जीवन में भी ऐसा ही होता है कि मतलब
हर साल हमें आने की जरूरत ही नहीं है। अच्छी बात है। कौन सी स्टैंडर्ड में है आप? हाँ, फर्स्ट ईयर। क्या बात, अच्छी बात है। न्यू जनरेशन इतना ध्यान से सब पढ़ रहे, समझने के लिए पढ़ रहे हैं। पहली बात तो ये है कि कृष्ण दुख देते हैं, ऐसा तो नहीं है। कृष्ण कर्म फल दाता है और कर्म तो हमारे द्वारा किए जाते हैं, उसका नियंत्रण वो करते हैं। कितना पाप किया, कितना पुण्य किया, अब उनको फल देना उसका काम है। और हम दुखी क्यों होते, ये बात क्लियर करता हूँ। यही क्वेश्चन है ना आपका। अगर सब कृष्ण देते तो हमें ऐसा क्यों लगता है? शास्त्र में दो दोष कहा है इसमें। एक है कृत प्रणाश और दूसरा है अकृत अभ्यागम। थोड़ा हार्ड होगा लेकिन मैं सॉल्व कर देता हूँ। कृत प्रणाश मतलब मैंने अच्छा किया और मुझे उसका फल मिला ही नहीं, ऐसी सोच। और मैंने बुरा नहीं किया था तो भी मेरा बुरा हो रहा है, ये जो सोच है उसे कहते हैं अकृत अभ्यागम। ऐसा होता नहीं है, ये आभासी है। हमें अभी तो पता नहीं चलेगा कि पिछली बार हम लोगों ने क्या गलत कर्म किए हैं, लेकिन इस जन्म में हम लोग अगर दुख झेल रहे हैं तो उसका मतलब ही ये होता है कि हमारे पिछले जन्म के कर्म कुछ तो गलत हुए होंगे। कभी कभी हमें अच्छा सब मिलता है लेकिन हमने अभी तो अच्छा कुछ किया ही नहीं। हमने जो फीस भरी कॉलेज में, वो फीस खाली सिलेबस के लिए थी, तो ये बीच में कृष्णा कहाँ से आया? तो ये अपना पिछले जन्म का कुछ पुण्य कर्म होगा, नहीं तो आउट ऑफ सिलेबस ये लेक्चर चलती ही नहीं यहाँ पर। इसीलिए इससे हमें ये प्रेरणा लेनी चाहिए कि हमने अभी कुछ गलत नहीं किया लेकिन फिर भी हमारे साथ गलत हो रहा है। ये अगर पीछे किए हुए गलत कर्मों का परिणाम है तो आगे कुछ गलत न हो, इसलिए अभी से हम गलत बातों को अवॉइड करें। एक और दूसरा, हमने अच्छा अभी तक कुछ किया नहीं और फिर भी हमारे साथ अच्छा हो रहा है, इसका मतलब ये पिछले अच्छे कर्मों का परिणाम है। तो और आगे अच्छे अगर परिणाम चाहिए तो अभी हमारी ये जिम्मेदारी है कि हम अच्छा करने के लिए शुरू करें। ईश्वर कर्म फल दाता है। वो आप जो ऑर्डर करोगे ना, जोमेटो स्विगी वही लाके देगा। जैसे हमारे कर्म होंगे भगवान वैसा हमें फल देते हैं। बाकी हम लोग समझते हैं कि हमने ये किया, हमने वो किया। सच में बात तो ये है कि हमने ये जो सब किया है इसका फल ईश्वर दे रहे। इससे मुक्ति का एक मार्ग है। जो भी तुम कर्म करो कृष्ण को अर्पण करके चलो। जो भी कर्म करो, यत् करोषि यदश्नासि यज्जोषि तदासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषो मदर्पणम्। क्योंकि अच्छे बुरे दोनों कर्म फिर मोक्ष मार्ग के लिए बाधा आएगी। इसलिए जो कहते हैं ना, नेकी कर कृष्णार्पण करके चलो, ये मार्ग मुक्ति का हो सकता है। ओके, इंफॉर्मेशन कब दीजिए और डायरेक्टली क्वेश्चन पूछिए। जो आपके प्रैक्टिकल लाइफ के लिए यूजफुल रहेगा ना, ऐसे क्वेश्चन ज्यादा होने चाहिए। गुड इवनिंग सर। सर मेरा क्वेश्चन ये है कि आजकल की जनरेशन में स्मार्टफोन का एडिक्शन इतना ज़्यादा क्यों और ये कैसे काम कर सकते हैं? ओके, बिग प्रॉब्लम। वर्तमान की बहुत बड़ी समस्या है। उसमें एक तो ऐसी बात है, बहुत बढ़िया क्वेश्चन है ये, कि इसके लिए आपको साइकोलॉजी समझनी पड़ेगी, मानसशास्त्र समझना पड़ेगा। क्या मानसशास्त्र है? आपको जिससे रुचि होना जरूरी है, ऐसा आपको लगता है, उस चीज को सदा साथ में रखो। जो चीज साथ में रहेगी उसके प्रति आपका लगाव बढ़ता जाएगा। संग से प्रीति बढ़ती है। कोई भी चीज, जिसके घर में बिल्ली पाली हुई रखे ना, उनकी बहुत प्रीति रहती बिल्ली से। और कोई मेहमान आए ना तो फिर उसको बहुत प्रॉब्लम होता है। वो मेहमान को चलती नहीं और इनको चलती। वो खाना परोसने के लिए आते हैं ना,
तो सब्जी परोसते हैं और पास आई हुई बिल्ली उठा के लेके जाती है, क्रेन सेम है। और फिर वो लोग उसका इंटीमेट भी बहुत अच्छा करते हैं। नहीं, हमें चलता है, हमें कुछ नहीं लगता। अरे आपको नहीं लगता, आपकी घर की बिल्ली है, लेकिन हमें तो प्रॉब्लम हो जाएगी ना। तो पहली बात सानिध्य पे ध्यान रखिए, ये जितने साथ रहेगा उतना उसका एडिक्शन ज्यादा रहेगा। एक अब दूसरा समस्या ये तो सदा साथ रहने वाली चीज है। यही ऐसी चीज है कि जिसको नो एंट्री कहीं पर ही नहीं है। जैसे भगवान हर जगह बैठा हुआ है, हर जगह होता है, वैसा ये हर जगह होता है। ये कहाँ नहीं होता, ये मंदिर से लेके बाथरूम वॉशरूम तक सब जगह ऑल अलाउ हुआ है इसको। तो इसको क्या करेंगे? इसका एडिक्शन अगर बढ़ गया है ना, इसका बढ़ गया है, तो आपको प्रैक्टिकल एक काम करना पड़ेगा। इससे ज्यादा आप अपने ध्येय के निकट जाओ। आपने जो सोचा है ना, मुझे ये बनना है, ये जितना पास है ना उससे नजदीक उसको लाओ। इसको दूर मत करो, वो नजदीक आएगा ना तो ये अपने आप दूर हो जाएगा। आपकी रुचि जब एक स्थान पर केंद्रित होगी ना, तो इसके जैसी और बहुत बातें हैं, वो सब दूर होती चली जाएगी। यही मार्ग है आपका इससे दूर होने का। आपके ध्येय पर आपको प्रेम करना चाहिए। और ऐसा होता है। जस्ट एग्जांपल, भगवान कृष्ण के हाथ में क्या थी? बांसुरी। जैसे आपका जो है ना फोन, बस वैसी कृष्ण की बांसुरी। तो कृष्ण को बांसुरी का जो एडिक्शन था वो कब हुआ पता है आपको? कृष्ण ने बांसुरी कब नीचे रखी? इसको नीचे रखा तब कुछ तो उठाया ना हाथ में। यस, सुदर्शन चक्र। क्यों? जिम्मेवारी ध्यान में आई कि अभी बांसुरी बजाने का समय नहीं है। अभी दुष्ट लोग छल कपट कर रहे हैं, सज्जनों को पीड़ा कर रहे हैं। तो आप ठीक है, बांसुरी बहुत लगती थी, हर रोज चाहिए थी, 24 घंटा 24/7, लेकिन अभी समय सुदर्शन चक्र धारण करने का। जैसे मोबाइल का एडिक्शन कृष्ण को वैसा एडिक्शन था बांसुरी का, बाजू में रख दिया और सुदर्शन चक्र धारण कर दिया। ओके, कृष्ण का आंसर चाहिए ना, तभी तो कंप्लीट होगा। आगे नमस्कार महाराज, माझं नाव प्रगती। माझा प्रश्न असा होता की माझ्या घरचे खूप ओरडतात की हा मित्र किंवा मैत्रिणीसोबत राहू नको, चांगला नाही, पण तो जर माझ्यासोबत चांगला असेल तर काय करावं? सगळे चांगले आहेत ना तुझे मित्र मैत्रिणी? ओके, बोल बोल। हो, सगळे चांगले, म्हणजे चांगलेपणाच्या व्याख्येत चांगले। ओके, आणि घरचे बोलतात वाईट आहे, नको राहू. नाही, मग त्याचा मार्ग आपल्याला असा काढावा लागेल की घरच्या मंडळींचं जे मत आहे, त्यांची जी भावना आहे किंवा त्यांचं जे मनोगत आहे, त्या मनोगताचा अर्थ तुम्ही समजून घ्या। ओके, मला काय म्हणायचे कळते तुला? ते वाईट म्हणतात ते कोणत्या अर्थाने हे पण तुला कळतंय, बरोबर ना? तुम्ही आता ज्या तारुण्याच्या दशेत आहे तिथली चांगली वाईटपणाची विशिष्ट व्याख्या आहे, आणि त्या व्याख्येला, त्या शिष्टाचाराला अनुरूप त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या स्वतःची एक परफेक्ट व्याख्या, तुम्ही एक मर्यादा आखून घ्या जी तुमची असली पाहिजे। आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ह्या मर्यादा ज्यांना व्यवस्थित आखता आल्या नाहीत त्या तारुण्यातल्या केलेल्या उल्लंघनाने त्यांच्या समग्र आयुष्याच्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, हे आपण सर्रासपणे पाहतो। त्यामुळे तू तुझ्या त्या व्याख्या बनव की ही चांगलेपणाची व्याख्या आहे, ही माझी मर्यादा आहे, आणि या मर्यादांमध्ये राहून मी माझा सगळ्यांशी सम्यक व्यवहार ठेवू शकतो। आणि कालांतराने तुझ्या घरच्यांना तुझ्या व्यवहारावरून ते मत तुझ्याबद्दलचं योग्य बनवतील, आणि एक दिवस ते तुला सांगतील येस यू आर राईट। फक्त तुला ते तुझ्या व्यवहाराने सिद्ध करायचं। त्यांची त्यामागची भावना आपण चुकीची ठरवू नये, मला असं म्हणायचं। ओके, आणखी धन्यवाद महाराज।
प्रश्न आहे की आता जसं मागे एकीने प्रश्न केला की मोबाईलचं ॲडिक्शन जे आहे त्याच्यापासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर काय करायला हवं. तर मला असं वाटतं की पुस्तकं याच्यावरचा उत्तम उपाय आहे की मोबाईलचं ॲडिक्शन आहे तर त्याच्यावरती पुस्तकं जर आपण तो जो वेळ आहे तो आपण एखादं पुस्तकं वाचण्याकडे जर दिला तर त्यातून काही शिकता येईल. आणि आपल्या लायब्ररीमध्ये कॉलेजच्या असंख्य पुस्तकं आहेत तर त्यातली कोणती पुस्तकं नक्की या तरुणाईने वाचायला हवी आहेत याबद्दल तुम्ही जरा मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की आता उपलब्ध गोष्टींमध्ये माहितीवर जोर भरपूर चाललाय, परंतु यांना समाज जीवनात काम करणारा जो घटक वर्ग आहे यांची चरित्र वाचण्यात आली पाहिजे. हे असे लाट झाले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, व्यापक झाले पाहिजेत. तो जो संकोचितपणा आलेला आहे ना, त्या संकोचितपणाने समस्या वाढत आहेत. त्यामुळे समाजासाठी काम करणारी, फॉर एक्झाम्पल गाडगे बाबा आहे, बाबा आमटे, इतरांसाठी काम करणारा वर्ग आहे. तुम्हाला प्रत्येक प्रांतात अशी माणसं पाहायला भेटतील. तुम्ही जर उद्योग प्रांतात गेलात तर रतन टाटा हे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला निज उन्नतीचा विचार आहे तर अंबानींसारखं चरित्र उत्तम आहे. मला असं वाटतं यांनी इतर वाचण्यापेक्षा चरित्र ग्रंथ वाचले पाहिजे. ते सगळ्यात जास्त काम करणारे ठरतील असं माझं मत आहे. पुन्हा ते म्हणतील आम्हाला ते ई बुक आम्ही मोबाईल मधून वाचू. तर मला असं वाटतं तुम्ही ग्रंथांचा आश्रय घ्या. पुस्तकांना एक वेगळं फील असतो, तो जरूर तुम्ही घ्यावा अशी विनंती राहील माझी. बोला आणखी काय? नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्यासारखं आध्यात्मिक जीवन किंवा विचार आपल्या म्हणजे जीवनामध्ये आणण्यासाठी काय करायला हवं? तू काय एक्सपेक्ट केलं नेमकं? म्हणजे जसं सारखं म्हणजे काय? म्हणजे त्यांचं जे असं प्रॉपर जीवन असायचं की सगळं टायमावरती, म्हणजे आजकाल आपल्याला हेच आपण प्रॉब्लेम फेस करतो की प्रॉपर टायमावरती आपण कुठल्या गोष्टी करत नाही, काय केलं तर चुका होतात. तर त्यांच्यासारखं कसं आपल्याला जीवन जगता येईल? फार सुंदर, फार सुंदर, खूप छान. म्हणजे या प्रश्नाने आपलं व्याख्यान खऱ्या अर्थाने सुरू होईल की कृष्णाचं लाईफ हे प्रॉपर लाईफ आहे. बदल मला बोलायला धागा सापडला, सुद्धावरून स्वर्ग गाठायचं. प्रॉपर लाईफ, कम्प्लीट लाईफ शब्द आवडतात सर्वांना. मुंबईचा तर सगळ्यात गोड शब्द आहे वेल सेटल. ते फक्त म्हणतात, ते नसतात. हा काही नाही. वेल सेटल लाईफ, परिपूर्ण जीवन कसं असतं त्याच्या 4 पायऱ्या आहेत. प्रॉपर लाईफ जगायचं. प्रत्येकाला आपल्याला माणूस म्हणून चांगलं जीवन जगण्याची संधी मिळाली, एवढे चांगले आपल्याला शिक्षक मिळाले, एवढं छान कॉलेज मिळाले, कृष्णाविषयी ऐकायला मिळतोय. मग ज्याला हे बघायलाच मिळालं नाही त्याने केलं नाही तर नवल नाही, पण ज्याला सगळं मिळालं आणि त्याने केलं नाही तर तो अपराधी आहे, तो गुन्हेगार आहे. साधारणपणे आपल्या आयुष्यात 4 गोष्टी झाल्या म्हणजे आपलं जीवन परिपूर्ण झालं असं समजायचं. त्याला आपल्या तत्वज्ञानामध्ये, फिलॉसॉफीमध्ये पुरुषार्थ असं म्हणतात. आणि ते 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. शब्द थोडेसे अवघड आहेत, परंतु ते आपल्या नित्याच्या दैनंदिन जीवनातले आहेत. म्हणजे एक खेड्यातला माणूस तहानलेला होता, काही मिळतं का म्हणून एका दालनात शिरला, हॉलमध्ये शिरला. नेमकं ती लॅब होती आणि तो शोधत होता पाणी कुठे आहे, पाणी कुठे आहे. तर त्याला कुठंच पाणी दिसेना. त्याने बाहेर जाऊन विचारलं मला पाणी प्यायचंय, तर समोरच पाणी ठेवलेलं आहे, जा ना घ्या. नाही म्हणे तिथं पाणी कशावरच लिहिलेलं नाही, त्या बॉटलवर लिहिलेलं होतं H2O आणि तो म्हणतो पाणीच नाही येते. कारण ते पाणी ज्या खोलीत ठेवलंय त्या ती खोली कसली लॅब आहे ती. म्हणजे तिथे परिभाषा कोणत्या भाषेची असेल? केमिस्ट्री, रसायनशास्त्र. तसं धर्म, अर्थ, महाराज आता प्रवचन सुरू करतात का काय? नाही, हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत ज्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म मीन्स काय? ड्युटी, नॉट रिलिजन. पंथ म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे आपलं आचरण, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या ड्युटीज, आपली कर्तव्ये. प्रॉपर आणि परिपूर्ण जीवन होण्यासाठी पहिलं काय लागतं आपल्याला? धर्म. धर्म मीन्स ड्युटीज, आपली कर्तव्ये.
सेकंड वन अर्थ, संपत्ती, पैसे पाहिजेत. चांगला माणूस असो कोणी असो पैसा लागतो, पैशाशिवाय होत नाही. आपल्याला जर फीस भरता आली नाही तर चांगली शाळा चांगलं कॉलेज आपल्याला घेता येईल का? नाही. आपल्याला चांगलं पुस्तक वाचायचं आहे, आपल्याकडे ते पुस्तक विकत घेण्याकरता पैसे पाहिजे. आपल्याला चांगला आहार घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे. म्हणजे अर्थ हा पुरुषार्थ, तुम्हाला पैसे कमावता आले पाहिजे. तिसरा आहे काम. काम म्हणजे इच्छा. मग इच्छा म्हणजे काय? मला सांगा, आपल्याला राहायचं जे घर आहे ते कसं तरीच असावं का चांगलं असावं? नक्की चांगलं असावं ना, सुंदर असावं. आपण झोपतो, गादी कशी तरीच असावी की मस्त छान असावी, नरम असावी? नरम असावी. जेवायला पदार्थ चांगले असावे, बरोबर आहे की नाही? बायको मिळाली तर दिसायला कशी तरी जातात ना, ती कशी पाहिजे? सुंदर. नवरा मुलगा पाहिजे तर मग तो कसा पाहिजे? एक्स्ट्रा स्मार्ट. याला काम म्हणतात, इच्छा. आणि शेवट आहे मोक्ष. या सगळ्याला एक दिवस तुम्हाला जेव्हा आवाज येतो ना वरचा, तेव्हा हे सोडून निघून जायचं आहे. मोक्ष मीन्स मुक्त होणे, मोकळं होणे, इथून सुटणे. या 4 गोष्टींनी आपलं जीवन परिपूर्ण होतं. आणि या 4ही गोष्टी ज्याच्या जीवनात आहे त्याला कृष्ण म्हणतात. मग आता कशा कशा आहेत बघा. धर्म म्हणजे ड्युटीज, माझ्या जबाबदाऱ्या. काय असतात जबाबदाऱ्या आपल्या? आता संध्याकाळी तुम्ही गेल्यानंतर भोजन झालं, जेवण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मम्मीचं, पप्पाचं आणि तुमच्या भावाचं ताट उचललं आणि तुमच्या हाताने स्वच्छ करून ठेवून दिलं, बरोबर आहे ना? असं तर नक्कीच कुणी करणार नाही की आपल्याला मम्मी माझं ताट उचला मी चालले, बरोबर आहे? कधीतरी हा विचार आम्ही करायला पाहिजे की आई दररोज हे करते, एक दिवस तरी मी ते करून पाहिलं पाहिजे किंवा हे मी केलं पाहिजे. हे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य, तो आहे आपला धर्म. मग ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्या वाट्याला आलेल्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या. मग कोणत्या जबाबदाऱ्या? आता सध्या तुमच्यावरची सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्ही करावे याचा अभ्यास. ते तुमच्या वाट्याला आलेलं तो तुमचा धर्म आहे, त्याला कोणताही पर्याय काढायचा नाही. मला यातलं ज्ञान संपादन करायचं आहे, मला हे आकलन झालं पाहिजे, ही माझी पहिली जबाबदारी. धर्मात सुद्धा एक गडबड असते. कोणती? 2 वेगवेगळे धर्म ॲट ए टाइम येतात आणि त्यात तुम्हाला सिक्वेन्स लावायचा असतो. हे अगोदर करायचं आहे का ते अगोदर करायचं? म्हणजे मैत्रिणीकडून नोट्स आणायच्या आहेत आणि मम्मी म्हणते की दळण घेऊन ये जा. काय करायचं? काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? दळण घेऊन याल की नोट्स घ्यायला? तुम्ही बुद्धी वापरा. तुमचे निर्णय घेताना आताच डिसिजन पॉवर आपली डेव्हलप करायची. आणि डिसिजन पॉवर हा असा विषय, घेतल्याशिवाय ती डेव्हलप होत नाही. ज्याला घेता येत नाही मग ते घेतात. डिसिजन पॉवर, डिसिजन घ्यावा लागेल, निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला काय कराल बोला ना पटकन. कृष्ण असता तर लगेच निर्णय घेतला असता. पहिलं दळण आणून द्या का नोट्स आणायला? सोपा मार्ग सांगू का? काय करा, पहिलं दळण आणून द्या. त्याचं कारण आहे, तुम्ही नोट्स जरी आधी आणल्या ना तरी आईचं ते टमटम चालूच राहणार. हिचं हीच चालवते, हीच हे करते, माझा ऐकत नाही. त्यापेक्षा तिला आणून द्यायचं, तिला शांत करायचं. मग आपण हा निर्णय. 2 गोष्टी एका वेळी आल्या. अर्जुन लढायला उभा राहिला ना तेव्हा क्षत्रिय म्हणून लढायचं पण होतं आणि शिष्य म्हणून गुरुची दया पण येत होती ना. तसे 2 वेगवेगळे धर्म, 2 वेगवेगळ्या ड्युटीज आल्या तर आपल्याला त्या पार पाडाव्या लागतील. आणि लक्षात घ्या, आता तुमच्या जबाबदाऱ्या वाढते. पूर्वी एकत्र कुटुंब होतं ना, आता आहे का? नाही. म्हणजे आजी, आजोबा, काका, आत्या या सगळ्यांसकट कोण राहतं सांगा एका घरात? इथं असलेल्यांपैकी कोण राहतं? फार कमी घर आहे. एखादं घर निघालं, नाही तर आता अशी घरं नाही. त्यामुळे एकाच माणसाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्या, त्याशिवाय तुमचं जीवन पूर्ण होणार नाही. तुम्ही पैसा जर घेऊन जाल
आणि इतर गोष्टी जर दुर्लक्षित झाल्या तर तुम्हाला तुमच्या यशाचं लोक कौतुक करणार नाही. लोक म्हणतील काय नाही, मोठा झाला तर स्वतःसाठीच केलं, इतर गोष्टींकडे पाहिलं का नाही पाहिलं असं म्हणाल. मग कृष्ण धर्माच्या बाबतीत सक्सेस कसं? माझ्या नजरेमध्ये कृष्णाच्या थोडक्यात चर्चा मी केल्या. साधारणपणे मला त्याने 11 प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या दिसल्या आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतात आहे ना. मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही लक्षात ठेवा. सहज सकाळी बसल्या बसल्या गंमत म्हणून त्याचा विचार केला. त्याने पुतनेला मारलं, बरोबर ना? जन्माला आल्यावर 6व्या दिवशी, कितवा दिवस होता? 6व्या दिवशी पुतनेला मारलं. का मारलं पुतनेला? कारण या पुतनेने कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करण्याच्या अगोदर किती मुलं मारली होती तुम्ही इमॅजिन करू शकता? मथुरेतून निघालेली पुतना डायरेक्ट गोकुळात आलेली नाही. एक एक लहान मुलाला मारत आली. त्या लहान मुलांची संख्या 17,000, 17,000 मुलं मारली आहेत. मग त्या पुतनेला कृष्ण आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि तिला मारतो. याचा अर्थ कृष्णाने काय काम केलं? नवीन जन्माला आलेल्या बालकांना निर्भय केलं, भयरहित केलं. चला आता अडचण संपली, आता भिण्याचं कारण नाही. म्हणजे लहान बालकांना निर्भय करणं हा धर्मच आहे. गोपाळ जे होते त्यांना घरी बोलावलं आणि काय खायला घातलं? लोणी खायला घातलं ना. आता येईल ना दही अंडीचा उत्सव, गोविंदा आला रे आला. मग त्या लोण्याचे गोळे खायला घातले, पण त्या गोपाळांना पोटभर खायला मिळत नव्हतं. खपाटीला लागलेली पोटं काय असतात? कधी जव्हार मुखाड्याला तुम्ही जाऊन बघा, कुपोषणग्रस्त इतकं भयानक चित्र आहे. मी ज्या गडचिरोलीचा उल्लेख केला, जिथे आमटे फॅमिलीने काम केलंय, मित्रांनो तुम्ही मला वचन द्या, तुम्ही घरी जेवत असाल किंवा हॉटेलात जेवत असाल, आपल्या ताटात उष्ट राहता कामा नये. प्लीज उष्ट राहता कामा नये. वाटेल तेवढं पाहिजे तेवढं घ्या, पण खरकट टाकू नका, उष्ट टाकू नका. कारण त्यात पण आली फॅशन आली आहे, सगळं संपल्यावर म्हणतात असल्या काही वेडेपणाच्या खुलचट समजुतींना स्थान देऊ नका. त्या भुकेलेल्या गोपाळांना खायला घातलं, आहार पुरवला. काय केलं? काला केला. म्हणजे आहाराच्या संबंधाने, फूड डिपार्टमेंटच्या संबंधाने काम करण्याचा नेता कृष्ण आहे. अजून गवळणींची वस्त्र चोरलीत कृष्णाने, कारण त्याच्याकडून शास्त्राचार बिघडला होता. याचा अर्थ आम्ही आमच्या परंपरांच्या प्रति पण काही देणं लागतो. आमचे काही गणपती बाप्पाचं आता स्थान असणार आहे ना, आपल्याकडे मकरमध्ये गणपती असेल. मग तिथे गेल्यानंतर काय माहितीये, निघून जाणं असं नको. तिथे गेल्यावर हात जोडा. आपल्याला श्लोक म्हणता आला पाहिजे. कोणता? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मला खूप आनंद वाटला की या सगळ्या मुलांना तो श्लोक मुखोद्गत आहे. हा आपला शास्त्राचार, हा धर्माचार आणि तो आचाराने जगतो. अजून आजच्या दिवसाला घडलेली घटना, आज नागपंचमी आहे ना, कृष्णाने यमुनेतून कालिया मर्दन करून कालियाला बाहेर काढलं. ते आजच्या दिवसात पुन्हा नागपंचमी सण आहे. त्यातून काय सांगितलं कृष्णाने, काय मेसेज दिला? तो यमुनेमध्ये विष सोडायचा. कोण? कालिया. आता कालिया कुठे राहतो? शहाडला, वालधुनी रिव्हर. काय छान रंग आहे ना. कोणी कोणी पाहिली वालधुनी? वालधुनी नदी आपल्या इथे वाहते ना, प्रेमाटो. काय छान आहे, असं वाटतं उतरून पाणी प्यावं. हा हा, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, रिव्हर्स नो रिव्हर्स, रिव्हर्स नो रिव्हर्स. नद्या परत येणार नाही. काय करा? आपल्या देवाचं जे निर्माल्य असतं ते आपण नद्यांमध्ये टाकतो. एकतर त्या तुळशी असेल, फुलांच्या कुंड्या असेल, तिथंच ते जिरवा, त्याचं खत तयार होईल. आणि नद्यांमध्ये व्हायचं असेल तर प्लीज पिशवी सकट स्वाहा करू नका. गांधारी ब्रिज आम्हाला जवळ, आमच्या खिडकीतून आम्ही ते प्रयोग पाहतो. निर्माल्य वाहण्याचे मंत्र आहेत, पिशवी सकट वाहण्याचे मंत्र नाही. लक्षात ठेवा, मुंबईत तुंबई व्हायला आपण कारण आहे. आणि बारीक बारीक गोष्टी आहेत सर, सोपी गोष्ट. पिशवीचं दूध किती घरी येतं?
तुमच्यापैकी? बरोबर. त्या दुधाची पिशवी कशी कापावी इथून सुरुवात आहे. तुम्ही जर त्याचा बारीक कोपरा उडवला तर त्या बारीक कोपऱ्याचं कुठंच आणि कधीच नियोजन होत नाही. ती दुधाची पिशवी कापताना अशी कापावी की कापलेला वरचा भाग पण पिशवीलाच लागून राहील, जेणेकरून तो जो प्लास्टिकचा तुकडा जमिनीत समाविष्ट होणार आहे आणि ते प्रदूषण कधीच नष्ट करता येणार नाही. हे 5,500 वर्षापूर्वी कृष्ण याविषयी बोलून गेले. कालिया, तू आमच्या या यमुनेमध्ये विष सोडतो ना, हे असलं तू करू नको आणि तुला प्रदूषण सोडल्याशिवाय राहता येत नाही, आमची नदी सोडून निघून जा. म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूकता आमचा धर्म आहे. पुढे अनेक राजांना डांबून ठेवलं होतं जरासंधाने. मगध नरेश. कृष्णाने जरासंधाला पांडवांच्या हातून मारलं आणि ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या सगळ्यांना बाहेर काढलं. त्या राजांनी जी प्रार्थना म्हटली, स्तुती म्हटली, तो श्लोक आपण आता म्हटला. कोणता? कृष्णाय वासुदेवाय. जे बाहेर काढलेत ना त्या राजांचा तो श्लोक आहे. ते राजे तो श्लोक, ती स्तुती म्हणतायत. अजून भौमासूर नावाचा एक वासनांध राजा होता. त्याने 16,000 कन्या डांबून ठेवल्या होत्या. कृष्णाने त्या सगळ्यांची सुटका केली. स्त्रियांवर अन्याय होता कामा नये. लक्षात घ्या, आक्रमण कोणत्याही स्वरूपातली असली तरी त्याचा पहिला बळी जातो त्या 2 गोष्टी असतात, स्त्रिया आणि संपत्ती. आमचं जगाला सांगणं आहे काय की तुम्ही जो विचार जगाला देता, प्रस्थापित करत आहात, त्या विचारात या 2 घटकांवर कधीच अन्याय होता कामा नये. लक्ष्मीवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि सरस्वतीवर पण अन्याय झाला नाही पाहिजे. याच्या बाबतीत आम्ही सक्रिय असलो पाहिजे. आपल्या देखत समजा एखाद्या मुलीची छेड काढली जाते, एखाद्या मुलीला चुकीची वागणूक दिली जाते, तर आपण समूहात असून त्या संबंधाने ते बघत राहणं हे आपलं काम नाही. काय झालंय, आपल्याला इतकं स्वार्थी संकुचित बनवलं गेलंय. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीची माणसं जेवढ्या वेगाने संघटित होतात तेवढ्या वेगाने जर चांगली माणसं संघटित झाली असती तर जगात चुकीचं घडलंच नसतं. आपल्याला सांगितलं जातं, हा कोणाचं काय झालं तर आपलं त्यात लक्ष द्यायचं नाही, आपल्याला काय करायचंय, जाऊ दे ना. मग हा विचार नको. पॉलिटिकल सरांचा उद्देश जर फक्त अर्थार्जन असता ना तर एखादा मॉल इथं उभा केला असता, होऊन गेलं असतं. ही मेहनत, ही प्रयत्नाची शिकस्त कशासाठी आहे? मला वाटतं इथं मॉल असताना त्यांचं एकच घर सुखी झालं असतं. इथं एवढे विद्यार्थी येऊन इथलं जीवनाचं ज्ञान घेऊन जातात, एवढी घरं सुखी होणार आहे, एवढे संसार सुखी होणार आहे. हा विचार आम्हाला करता आला पाहिजे. आणि त्यासाठीच एक लक्षात ठेवा, चुकीचं काम करणारे 4-5 असतात. एखाद्या मुलीला त्रास द्यायला एकटा कधीच येत नाही म्हणून ते 4-5 असतात. तेव्हा तुम्ही जगताना चांगल्या कामासाठी तुम्ही 4 जण एकत्र असले पाहिजे. तुम्ही चांगले असणं पुरेसं नाही, तुम्ही सज्जन असताना तुम्ही संघटित असणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या मैत्रीचे जे अनेक निकष आहेत, क्रायटेरिया आहेत, त्यामध्ये हाही एक निकष असला पाहिजे की आपल्यापैकी कोणावर आपल्याला समोर अन्याय दिसला तर त्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला काम करता आलं पाहिजे. आता अन्यायाच्या विरोधात फक्त चित्रपटातला हिरोच लढताना दिसतो, बाकीचे बघ्याची भूमिका घेतात, असं चालणार नाही. कृष्णाला ते मान्य नाही. अजून अर्जुनाला मोह झाला होता. भगवान म्हणतात, नाही, मी याच्या रथालाच चालवतो असं नाही, मी याच्या जीवनाचा रथ सुद्धा चांगल्या विचारांचा रथ चांगला चालवला पाहिजे. म्हणून 18 अध्यायाची गीता मांडली आणि अर्जुनाच्या मोहाचा नाश केला. हे एक मित्र म्हणून त्यांनी पार पाडलेली, सखा म्हणून पार पाडलेली जबाबदारी आहे. मग आपण आपल्या मित्राच्या बाबतीत कसे सल्ले दिले पाहिजे, तो सुद्धा आपल्या धर्माचा एक भाग आहे. उभारणी, एखाद्याला सहाय्य केलं पाहिजे. आपण ज्या बाबतीत सबल आहोत त्या बाबतीत. द्वारका सोन्याची हे पाहिलं जातं, पण सुदाम त्याचा मित्र आहे ना कृष्णाचा. सुदाम्याची नगरी पण नंतर कशाची झाली? सोन्याची झाली. हा व्यापक भाव आपल्या जीवनात असू द्या. आपल्या आयुष्यातल्या दुःखाला कारण आपला फक्त संकोचितपणा आहे, हे विसरू नका. पुढे गवळणींसोबत तो रासलीला पण खेळला. म्हणजे आपल्यामुळे इतरांच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल
याचाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या घरांमध्ये आपल्या लहान लहान लोकांचे वाढदिवस साजरे होतात. आपल्या घरातल्या जुन्या लोकांचे वाढदिवस जर होत नसतील तर मला तुम्ही आत्ता वचन द्या की ते न सुरू झालेले किंवा बंद पडलेले वाढदिवस आम्ही सुरू करून देऊ. का? त्या जुन्या माणसांना आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण या रीतीने जर पूर्ण केल्या तर त्यांना होणारा आनंद हा खूप मोठा असतो. तो आपल्याला प्राप्त करता आला पाहिजे. मॅक्झिमम आनंद आपल्या जीवनात राहावा असं वाटत असेल तर तो इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा कृष्ण आपल्याला धर्म सांगतो. अर्थ, संपत्तीवान बना. चोऱ्या करून कोणाचा नंबर अजून फोर्ब्सच्या लिस्ट मध्ये आलेला नाही. कॉपी करून अजून राज्यात पहिला कोणी आलेला नाही. राज्यात जो पहिला आलेला आहे तो अभ्यास करूनच आलेला आहे. त्यामुळे तुम्ही मला एक वचन आज द्याल या निमित्ताने की आम्ही खूप श्रीमंत हो, पण आमच्या नोटांना अत्तराचा वास नसेल, पण आमच्या श्रीमंतीला घामाचा वास नक्की असेल. हे तुम्ही आजच ठरवा. अर्थ कसं उभारावं? कृष्णाने द्वारका उभी केली, भलते सगळे टॅक्सने लावून दिले. लोकांना तो कर भरणं आवडलं आणि त्यातून सोन्याची नगरी उभी राहिली. म्हणजे सोन्याची नगरी उभी करा, पण शोषणातून नाही, सगळ्यांचं पोषण करून. मग का? म्हणजे इच्छा, तुमच्या इच्छा चांगल्या असल्या पाहिजे. उंचीचं ठेवा, ठरवलं पाहिजे. तुम्ही उंचीचं ठरवलं पाहिजे. तिथं कसं जायचं त्याचे मार्ग शोधा. मला